विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत त्रिकोणी संख्यांवर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण प्रत्येक पार्टमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। प्रत्येक शॉर्ट ट्रिकमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत। मागील ट्रिकमध्ये आपण पाहिलं की क्रमवार त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायची आहे सेकंदामध्ये। आता या ठिकाणी आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत की त्रिकोणी संख्यांचा पाया कशा पद्धतीने काढायचा आहे। तर पाहूया या ठिकाणी त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा आहे। प्रश्न आहे 45 या त्रिकोणी संख्यांचा पाया किती काय करायचं आहे। इथं संख्या दिलेली आहे, त्रिकोणी संख्या कोणती दिलेली आहे 45। लिहा 45 आणि डायरेक्ट 45 ने 45 ला 2 ने गुणा किंवा त्याची दुप्पट करा। 45 गुणिले 2 म्हणजे याची दुप्पट आलेली आहे 90। आता काय करायचं आहे, हा जो आलेला गुणाकार आहे या गुणाकारामध्ये किंवा 90 या संख्येच्या पाठीमागील जवळची पूर्णवर्ग संख्या शोधायची आहे। कोणती आहे जवळची पूर्णवर्ग संख्या? जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 81। 90 पेक्षा लहान जवळची पूर्णवर्ग संख्या मग या ठिकाणी लिहा 81 ही पूर्णवर्ग संख्या 90 च्या अगोदरची आहे आणि डायरेक्ट 81 चं काय काढायचंय वर्गमूळ काढायचे। 81 चं वर्गमूळ येते 9 म्हणजेच या ठिकाणी 9 हा या ठिकाणी काय आला, या 45 या त्रिकोणाचा काय आलेला आहे पाया आलेला आहे। तुमच्या लक्षात आला असेल सेकंदामध्ये कसं करायचं आहे। या ठिकाणी कोणत्या संख्येचा पाया विचारलाय 45, त्याची दुप्पट करा, गुणाकार करा, आलेल्या गुणाकारापेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग जवळची संख्या शोधा, त्याचं वर्गमूळ काढा म्हणजे या ठिकाणी त्याचं वर्गमूळ म्हणजे या ठिकाणी या त्रिकोणी संख्येचा काय असेल पाया असेल। व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नक्की करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणी पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती हा प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत। तर नक्कीच पुढील व्हिडिओ या ठिकाणी पाहण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।